दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी इथे एका शाळेबाहेर मुलाला वाहनाने धडक दिल्याची घटना घडली। या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीनुसार 18 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 2:45 वाजेच्या सुमारास लिटिल ब्लॉसम स्कूल परिसरात मुलगा शाळेच्या मैदानात खेळत असताना चालक यश कदम यांच्या वाहनाने त्याला धडक दिली। या अपघातात मुलाच्या डोक्याला तसंच शरीराला गंभीर दुखापत झाली। त्याला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तक्रारदारानं शाळा व्यवस्थापनानं घटनेची योग्य माहिती दिली नाही, तसंच चालकाविरुद्ध व शाळा प्रशासनाविरुद्ध कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। या प्रकरणी 25 फेब्रुवारी 2026 रोजी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली। पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 281, 125, 352, 240 तसंच मोटर वाहन कायदा कलम 134 व 177 अन्वये गुन्हा नोंद केला आहे। माझं नाव पुंडलिक डावकर आणि हा माझा मुलगा आहे हर्ष डावकर। याचं आहे ना शिक्षण सध्या लिटल ब्लॉसम शाळेत चालू आहे। तो त्याला ना 18 तारखेच्या रोजी आहे ना त्याच्या शाळेत ऍक्सिडेंट झालेला आहे। यश कदम सरांनी ना त्या निष्काळजीपणामुळे ना त्यांच्या गाडीने त्याला समोर उडवलेलं आहे आणि पळून गेलेला आहे शाळेतून। आणि युगेंद्र सरांनी त्याला दवाखान्यात नेलं, त्याच्या उपचाराला आम्हाला हेल्प केली। आम्हाला फोन केला अनु मॅडमनी आणि आम्हाला प्रिन्सिपल मार्फत खोटी माहिती भेटली का काही बोल। तर आम्हाला आहे ना दवाखान्यात माहिती मिळाली, तर त्यावेळेस आम्ही गेलो तर प्रिन्सिपलने काहीतरी चुकीची माहिती भेटली आमच्यापर्यंत आणि शाळेच्या मॅनेजमेंटनं कोणतीही प्रकारचे आम्हाला सहकार्य केलं नाही का, मुलाला येऊन घरी बघितलं नाही का काय झालेलं आहे त्याच्यात कोणतीही मदत न करता यांनी प्रिन्सिपलने ना घरी नंतरून ज्यावेळेस 6-7 दिवस झाल्यानंतर घरी आले तर त्यावेळेस ते म्हणत तुम्हाला मुलाच्या शिक्षणाची काही सुरक्षेविषयी काही बोल असा प्रकार परत दुसऱ्या कोणा मुलासोबत होऊ नये म्हणून मी माझ्या एक पालकाच्या कर्तव्यानुसार मी त्या गुन्हा दाखल केलेला आहे सरांविरुद्ध आणि प्रशासक विरुद्ध। पण त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी हीच माझी इच्छा आहे आणि पारदर्शक त्याचं इन्क्वायरी व्हावी हीच माझी इच्छा आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धनसिंग परदेशी यांच्याकडे सोपवण्यात आलाय।